अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अप्पी रुपालीच्या बाहुलीला मांडीवर घेऊन बसलेली असते. त्याच वेळी रुपाली दूध घेऊन त्या ठिकाणी येते. ती अप्पीला म्हणते की अगं माझं बाळ तुझ्याकडे तर अजिबात रडत नाहीये, मात्र आमच्या यांनी घेतल्यावर खूप रडतं. आणि त्यावर अप्पी रुपालीला विचारते की ताई, तुम्हाला बाळाचं रडणं हसणं ऐकू येतं का? आणि त्यावर रुपाली म्हणते हो, तुला नाही येत का? आणि त्यावर अप्पीसुद्धा म्हणते की ताई, मला असं वाटतं की माझं बाळ इथेच कुठेतरी आहे आणि मला त्याचं रडणंसुद्धा ऐकू येतं. त्यावर रुपाली म्हणते अगं मग असं होणारच ना, कारण आत्ताच तुझं बाळ. मात्र अप्पी तिला पुढे काही बोलू देत नाही. तर रुपाली तिला विचारते की तू माझ्या बाळाला दूध पाजते का? मात्र अप्पी म्हणते नाही, तुम्हीच घ्या. आणि मग ती त्या बाहुलीला रुपालीच्या मांडीवर देते आणि ती सुद्धा रुपालीच्या जवळच बसते. त्यानंतर रुपाली त्या बाहुलीला दूध पाजायला सुरुवात करते. तर अप्पी तिला सांगत असते की ताई, तुम्हाला माहिती आहे का, मला असं वाटतं की माझं बाळ इथेच कुठेतरी आहे. आणि त्यावर रुपाली म्हणते की हो अगं, वाटणारच ना, मी समजू शकते. तर अप्पी म्हणते पण जेव्हा मी ही गोष्ट सगळ्यांना सांगायचं ठरवते तेव्हा मला भीती वाटते की सगळेजण मला. मात्र अप्पी पुढे काही बोलणार इतक्यात रुपाली म्हणते की सर्वजण तुला वेडी म्हणतील याचीच तुला भीती वाटते ना, घाबरू नको, आई असतेच वेडी. आणि मग ती अप्पीला विचारते की तू आणि अर्जुन भाऊजींनी तुमच्या बाळासाठी खूप स्वप्न बघितली असतील ना गं? आणि त्यावर अप्पी रडतच म्हणते हो ताई, मी आणि अर्जुनने बाळासाठी खूप स्वप्न बघितली होती. आणि जेव्हा अर्जुन आमच्या बाळाला पहिल्यांदा हातात घेईल तो क्षण तर मी कित्येकदा रंगवला होता. मला आमच्या बाळासाठी खूप काही करायचं होतं. त्याला दूध पाजायचं होतं, त्याच्यासाठी अंगाई गायची होती, त्याला न्हाऊमाखू घालायचं होतं. आणि अप्पीचं हे सगळं बोलणं ऐकून रुपाली म्हणते अगं मग हे बाळसुद्धा तुझंच आहे ना, घे या बाळाला, झोपव, गा त्याच्यासाठी अंगाई. आणि मग ती तिच्या बाहुलीला अप्पीच्या मांडीवर ठेवते आणि तिला अंगाई गायला सांगते. अप्पीसुद्धा नाईलाजाने अंगाई गायला सुरुवात करते. मात्र ती गात असताना ती तिच्या बाळाच्या आठवणींमध्ये हरवून जाते. तर अप्पीचं अंगाई गीत ऐकून रुपालीचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर घरातील इतर सर्वजण देखील त्या ठिकाणी येतात. आणि अप्पी रुपालीच्या बाहुलीला मांडीवर घेऊन अंगाई गीत गात आहे हे बघून तर सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यात मनी मावशी म्हणत असते की बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, या अप्पीला वेड लागला आहे, ठार वेडी झाली आहे ती. आधी ही रुपाली वेडी होती, आता तर अप्पीसुद्धा झाली. तुम्ही या दोघींना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा. त्यावर सुजय म्हणतो की खरं आहे मावशीचं, आणि तो अर्जुन कुठे आहे? काल तर माझ्या अंगावर धावून येत होता ना, आता दाखवतोच त्याला. आणि मग त्यानंतर अर्जुनही त्या ठिकाणी येतो आणि समोरचा प्रकार बघून त्यालाही धक्काच बसतो. सुजय मुद्दाम त्याला म्हणत असतो की बघ अर्जा, तुझ्या अप्पीला वेड लागलंय. तर मनी मावशीसुद्धा त्याच्या बोलण्याला दुजोरा देत असते. मात्र कदम, रुक्मिणी आणि सरकार त्या दोघांना गप्प बसायला सांगतात. आणि मग त्यानंतर स्वप्नील आणि अर्जुन त्या दोघींकडे जातात. तर इतर सगळेजण हॉलमध्ये जाऊन थांबतात. त्यानंतर अर्जुन अप्पीला आवाज देतो, त्यामुळे अप्पी गायचं थांबते. तर रुपालीसुद्धा पटकन तिचे डोळे पुसते. तर अर्जुन अप्पीला विचारत असतो की हे काय करत होती तू? आणि त्यावर रुपाली म्हणते की अर्जुन भाऊजी, अपर्णाला तिच्या बाळाची खूप आठवण येत होती, म्हणून मीच माझ्या बाळाला इथे घेऊन आले. आम्हाला खूप छान वाटलं. आणि बघा ना, अपर्णाने अंगाई गीत गायल्यावर बाळ झोपलं सुद्धा. आणि मग अर्जुन स्वप्नीलला म्हणतो की दादा, मला अप्पीसोबत थोडं बोलायचं आहे. आणि मग स्वप्नील रुपालीला घेऊन तेथून निघून जातो. त्यानंतर अर्जुन अप्पीला विचारत असतो की तू हे नक्की काय करत होती? मात्र अप्पी म्हणते की अर्जुन, तू कुठे होतास? मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे, सांग मला, ऐकतोय मी. आणि मग त्यानंतर अप्पी त्याला सांगायला सुरुवात करते की मगाशी मला स्वप्न पडलं. मला असं वाटत होतं की बाहेर आपलं बाळ रडत आहे आणि मी त्याच्याकडे जात आहे, मात्र मला त्याच्यापर्यंत पोहोचताच येत नव्हतं. आणि जेव्हा मी उठून आजूबाजूला बघितलं तेव्हा बाळही नव्हतं आणि तू सुद्धा नव्हता. कुठे गेला होतास तू? आणि त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे, हे काय चालले अगं तुझं? तू त्या बाहुलीला मांडीवर घेऊन तिच्यासाठी अंगाई गीत गात होती का? आणि त्यावर अप्पी म्हणते नाही अर्जुन, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. जेव्हा रुपाली ताई त्या बाहुलीला घेऊन इथे आल्या ना, तेव्हा मला असं वाटलं की ते खरंच त्यांचं बाळ आहे. कारण रुपाली ताई जे काही बोलत होत्या त्यावर माझा विश्वास बसला. आणि त्यावर अर्जुन मोठ्याने ओरडून म्हणतो की अप्पे, अगं काय चालले तुझं? तुला का कळत नाही आहे आपलं बाळ या जगात नाही येते? आणि त्यामुळे अप्पी खूप घाबरते. तर अर्जुन तिची माफी मागतो. तो अप्पीला समजावतो की अप्पे, बाळ म्हटलं ना की मला ते शेत आठवतं.
तो खड्डा आठवतो आणि मग आपल्या बाळाला दिलेली मूठ माती आठवते. आणि तुला माहिती आहे का, आत्ता ती मनी मावशी काय म्हणत होती, की तुझ्या अप्पीला वेड लागले, मला हे सगळं नाही ग सहन होत. आणि त्यावर अप्पी खाली मान घालून म्हणते की अर्जुन, मी यापुढे काळजी घेईल. त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे, काळजीचा प्रश्न नाही आहे, पण तू स्वतःला सावर आणि मान्य कर की आपलं बाळ या जगात नाही आहे. मात्र अप्पी म्हणते की अर्जुन, मला थोडा वेळ दे. अरे 9 महिने मी बाळाला पोटात वाढवलं आहे. तू तरी आपल्या बाळाला हातात घेतलं होतं, पण मी फक्त त्याच्या रडण्याचा आवाज ऐकला आहे. मला त्याच्यावर प्रेम करता आलं नाही, त्याला हातात घेता आलं नाही, त्याला साधं बघतासुद्धा आलं नाही. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की हो अप्पे, समजतंय मला. शेवटी हा बाळाचा आणि आईचा प्रश्न आहे. तुझ्या डोक्यातून हा विषय इतक्या लवकर जाणार नाही हे मला कळतंय, पण तरीही तू स्वतःची काळजी घे, कारण तुला कोणी वेडं म्हटलेलं मला सहन होणार नाही. आणि त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन, यापुढे मी काळजी घेईल, मला कोणी काही बोलेल असं मी नाही वागणार. आणि ते ऐकून अर्जुन रडतच तिला मिठी मारतो. तर दुसरीकडे मनी मावशी पुन्हा पुन्हा सगळ्यांना हेच सांगत असते की ती अप्पी ठार वेडी झाली आहे. आणि सुजयसुद्धा तिला दुजोरा देत असतो. शेवटी पिहू म्हणते की सुजय, अपर्णाचा एकदा विचार कर. अरे आत्ताच तिचं तानं बाळ गेलंय आणि मला माहिती आहे तुझा तिच्यावर राग आहे, म्हणून तू प्लीज या दोन्ही गोष्टींचा संबंध जोडू नको. मात्र सुजय काही ऐकत नाही. सरकार, रुक्मिणी, कदम सुजयला आणि मनी मावशीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ते दोघे काही ऐकत नाही. आणि मग त्यानंतर अप्पी आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात. सुजय म्हणत असतो की त्या अप्पीला घरात बसवा, आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की अप्पी घरात बसणार नाही, ती कामावर जाणार. या परिस्थितीमधून जात असताना सुद्धा ती तिचं काम व्यवस्थितपणे करत आहे, याचा एकच अर्थ होतो की ती एकदम ठीक आहे. आणि अर्जुनचं ते बोलणं ऐकून कदम, सरकार, पिहू आणि रुक्मिणी यांना खूप आनंद होतो. मनी मावशी मात्र लगेच तोंड वाकडं करते आणि मग त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या कामासाठी जातात. मात्र रुक्मिणीने घरात जी पूजा ठेवलेली असते ती कशी बिघडवता येईल याचा विचार मनी मावशी करत असते. त्यानंतर अर्जुन अप्पीला सोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जातो. तिथे त्याला त्या मॅडम आणि गायतोंडे भेटतात. अर्जुन त्या दोघांना सांगतो की तुम्ही प्लीज अप्पीची काळजी घ्या, मला सतत तिच्यासोबत राहता येणार नाही, मात्र तुम्ही तिच्यासोबत असता, त्यामुळे मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय. आणि त्यावर गायतोंडे म्हणतात की हो सर, तुम्ही काही काळजी करू नका. मात्र त्या मॅडम म्हणत असतात की अर्जुन सर, मला असं वाटते की तुम्ही अपर्णा मॅडमला समजावा आणि त्यांना घरीच आराम करायला सांगा. आणि त्यानंतर त्या तेथून निघून जातात. तर अर्जुन गायतोंडेंना म्हणत असतो की मला त्या मॅडमसमोर व्यवस्थितपणे बोलता आलं नाही, पण तुम्ही प्लीज. मात्र गायतोंडे म्हणतात की सर, तुम्ही काहीच सांगण्याची गरज नाही आहे, मला सगळं काही कळतंय, मी मॅडमला कोणताही त्रास होऊ देणार नाही, मी त्यांची व्यवस्थितपणे काळजी घेईल. आणि जर मला असं वाटलं ना की त्यांना दुःख अनावर होत आहे किंवा बाळाची आठवण येत आहे, तर मी त्यांना सगळ्यांच्या नकळतपणे सावरेल सुद्धा. आणि गायतोंडेंचं ते बोलणं ऐकून अर्जुनला खूप बरं वाटतं आणि मग तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे बंट्या सुजयला जाऊन भेटतो. तो सुजयवर हसतच म्हणत असतो की तुम्ही तर माझी आमदार होता, माझी बिल्डर होता, पण आता आजी शेतकरी झाला आहात, आणला ना अप्पीने तुझ्या कामावर स्टे. आणि मग तो सुजाला सांगतो की माझ्याकडे एक प्लॅन आहे ज्यामुळे तुझं काम होईल, पण त्या बदल्यात. आणि त्यावर सुजा म्हणतो की त्या बदल्यात तुला हवा तो प्लॉट देईल मी, मात्र विकत 70%. आणि त्यावर बंट्या हसतच म्हणतो ठीक आहे. आणि मग तो सुजाला सांगतो की सध्या अप्पी काय म्हणत आहे, तिला असं वाटतंय ना की तिचं बाळ जिवंत आहे, मग जर ही गोष्ट सगळ्यांना समजली तर काय होईल. आणि त्यावर सुजा म्हणतो की सगळेजण अप्पीला वेड समजतील. आणि त्यावर बंट्या म्हणतो मग अशा वेड्या बाईच्या हाती कोणी जिल्हा देईल का. आणि त्यावर सुजा हसतच नाही म्हणतो. आणि तो बंट्याला विचारतो की मग आता पुढे काय करायचं. तर बंट्या सांगतो त्याची काळजी तू करू नको, आता जे काही करायचं आहे ते मी करेल, तू फक्त माझ्या प्लॉटचं बघ. आणि त्यावर सुजासुद्धा हो म्हणतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.